प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे, कार्यवाह प्राध्यापक श्यामकांत देशमुख सर, आदरणीय भाऊसाहेब कुटे, एकनाथराव टिळेजी, ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, सोसायटीचे सर्व नियामक मंडळाचे सदस्य, सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, पालक, बाकी या ठिकाणी असणारी सर्व अन्य मंडळी. खरं म्हणजे मॉडर्न कॉलेजला मी आलो म्हणजे गंभीर सरांना घेराव करायला आलो होतो. त्यावेळी प्राचार्य गंभीर होते आणि काहीतरी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. मी या ठिकाणी अखिल भारतीय विद्यापीठाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. जिंदाबाद जिंदाबाद करत आपलं डायरेक्ट प्राचार्यांच्या केबिनमध्येच आम्ही घुसलो आणि थोडासा गंभीर सरांचा परिचय होता. कारण आम्ही 12वीला असताना आम्हाला फिजिक्स गंभीर सावेचं पुस्तक होतं आणि त्यामुळे त्याच मॉडर्न कॉलेजमध्ये आज गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करायला यायचा असं जे राजेशने सुचवलं. राजेश कुठे नेतो, कशाला भानगडीत पडतो. गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ते ज्या पद्धतीने अभ्यास करून पास होतात. मी हल्ली जे 90, 95, 98% मिळाल्यानंतर वाटतं की आपण तर 2दा पास झालो असतो. या पद्धतीने मार्क मिळवतात आणि त्यामुळे पण राजकारणात असलं एक सोय असते की राजकीय नेता असं कुठेही जाता येतं. कळत असो वा नसो, मार बॅटिंग बस. पण समोरचे हुशार असतात. कधी एकदा लवकर संपवतोय, पुरस्कार घेतोय आणि जातोय. पण विद्यार्थी चळवळीमध्ये असल्यामुळे असेल किंवा शिक्षणाविषयीच एक वेगळं आकर्षण असेल, मला खरंच म्हणजे आम्ही विद्यार्थी चळवळीत राजेश, आम्ही सगळी मंडळी ज्यावेळी फिरायचो त्यावेळी या राज्यातली, या देशातली शैक्षणिक स्थिती कशी आहे याचं आम्ही डॉक्टर साहेब वर्णन करताना एक गोष्ट सांगायचो. ती गोष्ट आहे की एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन होणार असतं आणि शाळेत इन्स्पेक्शन होणार तर त्या खेड्यावरच्या शाळेमधल्या इन्स्पेक्शनला दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर येणार. त्याच्या आदल्या दिवशी वर्ग शिक्षक वर्गातल्या मुलांना सांगतोय बघा उद्या इन्स्पेक्टर येणार. इन्स्पेक्टर आल्यानंतर हे 3 प्रश्न विचारणार, याची उत्तरं तुम्ही द्यायची म्हणजे आपली ग्रँड पुढे चालू. आपल्याला अ वर्ग आणि तरी आपल्या वर्गातल्या मुलांचं एकूण सगळा लौकिक लक्षात घेता वर्ग शिक्षक वर्गातल्या मुलांमधला पहिल्या नंबरने पास होणार जो असतो त्याला म्हणा इकडे ये. उद्या प्रश्न विचारले तुझे बाकीच्या उत्तर येणार नाही पण तुला मात्र प्रश्न नक्की विचारतील. हे 3 प्रश्न आणि हे 3 उत्तर. काय सर इतकं सोपं आहे, काय चिंता करता म्हटलं. घरी जातो आणि घरी गेल्याला कळतं आणि उद्या तर भारत पाकिस्तान वनडे क्रिकेटची मॅच आहे, फक्त दांडी मारलीच पाहिजे. पण क्रमांक 1 ने पास होणारा असतो आणि त्यामुळे शेजारी जो क्रमांक 24 ने पास होणारा मुलगा असतो त्याला म्हणतोय बघ इन्स्पेक्टर बाहेरचा आहे, जा बिंदास. नंबर 1 म्हणतात जाऊ आणि ते उत्तर. इन्स्पेक्टर येतात, प्रश्न विचारतात, कोणाला उत्तर येत नाही. नंबर 1 ने कोण पास होतो, बरं रे हा खोटा नंबर 1 उभा राहतो आणि या इन्स्पेक्टर 3रा प्रश्न आधी विचारतात, मग 2रा आणि मग पहिला. गडबड होतेच. तो नंबर 1 ने पास होऊन साधी उत्तर येत नाही म्हणले. सर खरं सांगू, खरा नंबर 1 घरी टीव्हीवर मॅच बघतोय त्याच्या ऐवजी मी आलो. इन्स्पेक्टर त्या क्लास टीचरवर रागवतात, तुम्ही या वर्गाचे वर्ग शिक्षक तुम्हाला माहित नाही नंबर 1 कोण, नंबर 24 कोण. साहेब खरं सांगू, खरा वर्ग शिक्षक घरी टीव्हीवर मॅच बघतोय त्याच्या ऐवजी मी आलो. तो इन्स्पेक्टर म्हणतो नशीब, समजा आज खरा इन्स्पेक्टर नाही आला घरी मॅच बघत बसले तुमची नोकरीच गेली असती म्हणले. हे ऐकताना आपल्याला हसायला येतो आणि हसण्यासारखं आहेच. पण खरं सांगू, जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम शिकण्याचा विद्यार्थ्याला इंटरेस्ट नाही. 80% शिक्षक प्राध्यापक बाकी कुठे नोकरी मिळत नाही म्हणून शेवटी तिकडे जातात आणि त्यामुळे जोपर्यंत शिक्षणामध्ये या प्रकारची प्रायोरिटी प्राधान्य या राज्य व्यवस्था देत नाही तोपर्यंत या राज्यातली या देशातली शैक्षणिक स्थिती सुधारण्याची आपण कल्पना करणं खरंच अवघड आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकावासा का वाटत नाही की या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याला जे रस असला पाहिजे
आणि एवढ्या गतीने विचार करणारी जी पिढी आता, कारण इतकं एक्सपोजर आहे. मी इथे बसणारे जे पालक असतील किंवा बाकीचे असतील की आपल्या मोबाईल फोन मधले ऍप्स काही कसे चालवायचे हे मुलांकडे शिकून घ्यावं लागतं. किंवा घरातल्या टीव्हीवरचं रिमोटवरनं एखादं बटन कुठलं दाबलं, टाटा स्कायवर सेव्ह कसं करायचं, सेव्ह करून नंतर कसं बघायचं, इथल्या पालकांना 100% येणार, म्हणजे पोरांना 100% येईल बघा. कारण ते ग्रॉस्पिंग आहे. आणि तसं असताना आपण त्या पद्धतीचं शिक्षण देतो. आपल्याला मला आठवतं त्यावेळी ते शाळेमध्ये घोकंपट्टीवरच भर. म्हणजे मी 4थी किंवा 5वीत असेल आणि आमच्या वर्गात आमच्या बाईंनी सांगितलं की पृथ्वीपासून चंद्राचं अंतर इतके गुणिले इतके प्रकाश वर्ष, तर सगळे लिहायला लागले. मी आपला हात वर केला. मी विचारलं की बाई हे मोजलं कसं? बाई म्हणलं खाली बस, हा प्रश्न परीक्षेला येणार नाही. म्हणजे मी इंजिनिअरिंगला येईपर्यंत कसं मोजलं ते मला कळलंच नाही. हा प्रश्न परीक्षेला येणार नाही. मी शंकांचं निरसन कधी केलंय का? होतं का शाळेमध्ये? म्हणजे मला दुसरी घटना, मी गणपती आला की आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी आठवतात. माझ्या तर पोटात धडकी भरते आजही. कारण ते गणपतीचे दिवस होते आणि त्यावेळी आमच्या कुठल्या तरी गणिताच्या बाई आल्या नाही म्हणून ड्रॉइंगचे सर आले. आणि ड्रॉइंगचे सर आले आणि आमची ती शाळा इंग्लिश मिडियमची होती, त्यामुळे मग गणपतीचा चेहरा हा हत्तीचं कसं काय याची काही गोष्ट सांगत होते. मग ते पार्वती आंघोळीला गेली, ती शंकर भगवान आले आणि जाऊ दिला नाही, रागावला, मान कापली, मग पुन्हा शाप, पुन्हा उशाप, ते सगळे आपल्या पुराणातले ते सुरू झाले. आणि ते त्यांनी सांगितले. आणि मग पहिला प्राणी जो बाहेर मिळेल त्याची मान कापून आणली किती लागेल. आज हातवर ती कापलेली मान इकडे चिकटली कशी? तर ते म्हणले की ते देव होते, देव आमच्या ड्रॉइंग सर म्हणले. मग ते जर देव होते तर खाली पडलेली काढून पुन्हा गाणे चिटकवली म्हणले. मुलं लागले हसायला. जे हसायला लागल्यानंतर त्या आमच्या ड्रॉइंगच्या माणसाचे डस्टर फेकलं टांगणे. मग कधी या त्या वयात असणाऱ्या शंकांचं निरसन केलं की त्या वयामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी मनामध्ये आपल्या आहेत या आल्यानंतर त्याला त्याचं ज्ञान देणं. मला ज्ञान आपण देतो का माहिती देतो? तर आपण इन्फॉर्मेशन पास ऑन करतो, आपण नॉलेज देतो का? हा मला खरंच या शिक्षण पद्धतीतला प्रश्न आहे. आणि त्यामुळे या आपल्याला ज्ञान मिळत नाही, संस्कार मिळतात का? विचार केला पाहिजे या गोष्टींचा. आणि त्यामुळे जोपर्यंत आपण घोकंपट्टीवर भर देऊ तोपर्यंत सातत्याने कॉपी आणि या गोष्टी होतच राहणार. पण ज्यावेळी आपण प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने आपण नॉलेज ट्रान्सफर करू आणि त्या नॉलेज मधून त्याला पुढे जाताना त्याच्या आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने उपयोगी पडतील त्या आपण शिकू. मला अनेक गोष्टी अशा वाटतात की ठीक आहे, 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी शिवाजी महाराज जे शिकवले जायचे ते आता जे शिकवतात ते आवश्यक होते. पण आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की शाहिस्तेखानाची बोट तोडली, अफजल खानाचा कोथळा काढला, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका. या 4च्या पुढे शिवाजी महाराज सांगा म्हटलं तर सांगताच येत नाही. पण आज सुद्धा दुष्काळाच्या काळामध्ये जी रोजगार हमी योजना चालते ती रोजगार हमी योजना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती. हे आज शिकवलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची चौथाई पद्धत होती, म्हणजे आताची व्हॅट, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, हा त्यावेळी होता. हे महाराजांचं अर्थकारण, महाराजांचं कृषी प्रधान व्यवस्था, महाराजांचं जंगल वाचवण्याच्या सिस्टीम, या ज्या गोष्टी आता आल्या पाहिजेत आम्ही ह्या शिकवत नाही. कोथळा काढ, बोट तोड, आग्र्याहून पळ, बस. ह्याच्या पुढे महाराज काय नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि पुढे काय? ह्याच्या पुढे महाराज खूप आहे आणि ते समजून घेण्याची क्षमता आताच्या पिढीमध्ये आहे. त्यांना ते महाराज सांगितले पाहिजेत. मी अनेक पुरस्कार वितरणा जातो. एकदाच एका पुरस्कार वितरण केलं, त्यानंतर गेलो म्हणजे आदर्श माता पुरस्कार. मला खरंच असं वाटतं की आदर्श माता कोण? म्हणजे श्यामच्या आईची गोष्ट समजा आता सांगितली आणि श्याम आंघोळ करून आल्यानंतर पायाला कचरा लागू नये म्हणून आईला म्हणतो पदर टाक. मग आई म्हणते की अरे पायाला कचरा लागू नये एवढी चिंता करतोस, तू मनाला कचरा लागू नये म्हणून काय चिंता करतो? ही ती गोष्ट आहे. आताच्या आईला जर आपल्या मुलाच्या मुलीच्या मनाला कचरा लागायचा नसेल तर इंटरनेट चालवता आलं पाहिजे.
आणि इंटरनेट चालवणं म्हणजे मिक्सर चालवण्या एवढंच सोपं आहे, त्याहून सोपं आहे. पहिले शाळेत गेल्याचे 2 तास फक्त ड्रॉइंग, फक्त गायन, फक्त स्पोर्ट्स असेच विषय असायचे. आणि शाळा सांगायची नाही म्हणले यातून म्हणले तुम्हाला कसं बाकीच्या मधनं IQ डेव्हलप होतो, यातनं EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन डेव्हलप होतो. मला असं वाटतं नवीन नवीन फॅड असतं, काहीतरी असतं असेल. पण ड्रॉइंगच्या माध्यमातून भावना एक्सप्रेस करायला शिकतात, गायनाच्या माध्यमातून भावना एक्सप्रेस करायला मुलं शिकतात, संगीताच्या माध्यमातून मुलं भावना एक्सप्रेस करायला शिकतात. आणि हे विषय आमच्या अभ्यासक्रमामध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे हे कंपल्सरी नाही. शेवटी तुम्ही IQ वाढवाल, पण IQ वाढवून तो शेवटी ज्या पुढे जातो आणि EQ नसेल तर IQ मुळे आपल्याला अनेक मॅनेजमेंट एक्सपर्ट्स आणि एक्झिक्युटिव्ह मिळतील, पण EQ नसेल तर वृद्धाश्रम या देशात वाढवावे लागतील. मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारचा विचार या आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून होतो का नाही हे खऱ्या अर्थाने विचार करण्याची त्यातली गरज आहे. कारण शेवटी आज हा सगळा शिक्षणाचा विचार करत असताना ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा आपल्या देशाचा 13% आहे. मी 100 मुलांनी जर ऍडमिशन घेतली तर 13 मुलगा ग्रॅज्युएट होता. आणि मगाशी आपण जे माननीय पंतप्रधानांचं वक्तव्य सांगितलं की ते ग्रॅज्युएट मधल्या 5% नोकरी मिळते, 13तल्या कितींना नोकरी मिळते. आपण गुणवंत म्हणून सत्कार स्वीकारतो, आपल्या बरोबरची मुलं पास झाली असतात, मित्रमैत्रिणी तेही ग्रॅज्युएट झालेले असतात, ग्रॅज्युएट होणार असतात पुढे जाऊन. 100तले आपण 13 आहोत आणि या 13तले पुढे नोकरी मिळणारे किती कमी आहे. आणि हा सगळा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे ह्याचं कारण केवळ आपण ग्रॅज्युएट करून नोकरीचा आग्रह धरतो. जे स्किल डेव्हलपमेंटचा विषय आहे त्या स्किल डेव्हलपमेंटवर जो भर दिला पाहिजे की केवळ ग्रॅज्युएट होऊन डिग्री घेऊन त्याला नोकरी केली पाहिजे असं नाही, तर ही समाज व्यवस्था चालवायला ज्या ज्या स्किल पाहिजे त्या स्किल जर तुम्ही डेव्हलप करणार नसाल विद्यार्थ्यांच्या, तो जर ह्युमन रिसोर्स तुम्ही देणार नसाल तर हे बेकारी वाढणारच आहे. मलाही माहिती आहे प्रत्येक पालकाला आपलं पोरगं इंजिनियर डॉक्टर व्हावं लागतं. तर किती साध्या साध्या गोष्टी आहेत, पण पालकांच्या हट्टापायी एकूण ग्लॅमर पाहिजे आपलं पोरगं काही करून डॉक्टर झालंच पाहिजे. त्याची कंपाऊंड आणि क्षमता असो वा नसो, त्याची क्षमता दुसरी असू शकते चांगली, डॉक्टर पेक्षा जास्त तो कमवू शकतो, जास्त प्रतिष्ठा मिळू शकतो, पण ते लक्षात घेऊन त्याला त्या पद्धतीचं त्याची ऍप्टिट्यूड जाणून घेण्याची व्यवस्था आपल्या इथे नाही. त्यामुळे 10वीला आल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये ऍप्टिट्यूड मुलाची कंपल्सरी करणं आणि त्या ऍप्टिट्यूडच्या माध्यमातून त्याचं पुढचं शिक्षण केलं पाहिजे हे पालकांना गाईड करणं ही व्यवस्था शासनाने उभी करण्याची गरज आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही ती नक्की करू. म्हणजे ज्याने इंजिनियर व्हायचं त्याने इंजिनियर व्हायचं, ज्याने फोटोग्राफर व्हायचं त्याने फोटोग्राफरच व्हायचं. असे तर म्हणजे अनेक विषय आहेत. बोलायला लागलो तर मला भीती अशी वाटते आणि घरामध्ये आवडेल, पण मला शिक्षण मंत्रीच करायचे. मी शिक्षण मंत्री व्हायला तयार आहे, पण प्राथमिक, उच्च, टेक्निकल आणि वैद्यकीय हे सगळं शिक्षण एकत्र केलं ना तर मी घ्यायला तयार आहे. शिक्षणाचा एकात्म पद्धतीने विचार आणि शिक्षणावर आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो म्हणजे जवळजवळ 6,970 कोटी रुपये दरवर्षी सरकार त्याच्यावर खर्च करतं. तर याला 6,970 कोटी पैकी 5,000 कोटी हे पगारात जातात, 1970 कोटी हे नॉन सॅलरी ग्रँट म्हणून येते. म्हणजे 30% नॉन सॅलरी आणि 70% पगारावर जातं. आणि खरं म्हणजे संपूर्ण राज्याचं जे बजेट आहे त्यातला 3.11% फक्त शिक्षणावर, उच्च शिक्षणावर त्यातला खर्च होत असतो. आणि एवढा खर्च करतो तर शिक्षण मंत्र्याला काय वाटतं, आम्ही करतो ना एवढा खर्च, हा खर्च नाही आहे, ही तुम्ही महाराष्ट्राची पुढची पिढी उभी करता त्यासाठीची इन्व्हेस्टमेंट आहे. ही इन्व्हेस्टमेंट आहे. हा विचार करायचा ज्यावेळी राज्यात बसणारा शिक्षण मंत्र्याच्या खुर्चीवर बसणारा माणूस विचार करेल ना त्यावेळी या राज्यातल्या शिक्षणामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. कालच मुंबईमध्ये नरेंद्रभाई मोदी आले होते आणि त्यांना मी सर अर्धा
दोघं आम्ही तिघं देवेंद्र मी आणि ते गप्पा मारत होतो आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीवर सामान्य माणूस कसा लक्ष ठेवून येतो, कसा ईमेल करतो आणि कशी त्याची मतं कळवतोय, ही जर जागरूकता राहिली म्हणले तर या देशाला बदलायला आपल्याला 5 ते 7 वर्ष लागतील. प्रामाणिकपणे काम केलं तरी आपण करू शकतो आणि मला खात्री आहे की नरेंद्र मोदी हे राष्ट्रात करतील तर आम्ही महाराष्ट्रात करून दाखवू शकतो. आणि त्यामुळे 2030 चे टार्गेट वारंवार आम्ही सगळी राजकीय मंडळी मांडतो की 2030 ला जगामध्ये सगळ्यात तरुण राष्ट्र म्हणून भारताचं नाव असेल आणि त्यामुळे पूर्ण जगाला ह्युमन रिसोर्स देण्याची क्षमता फक्त भारतात त्यावेळी असू शकते जर भारताने आपलं ह्युमन रिसोर्स त्या पद्धतीने स्किल्ड केलं तर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मॉडर्न एज्युकेशन सोसायटीने टार्गेट ठेवलं पाहिजे की 2030 ला जगामध्ये सगळ्यात जास्त ह्युमन रिसोर्स हे एमई सोसायटीचं स्टुडंट प्रॉडक्टच असलं पाहिजे. हे लक्ष ठेवून आपण सगळ्यांना काम केलं कारण इतका चांगले गुणवंत विद्यार्थी, इतका चांगला स्टाफ आपल्याकडे आहे, मेहनत करणारे इतके सगळे असताना हे सहज टार्गेट तुम्ही गाठू शकता. आणि ते टार्गेट गाठून कुठेतरी विदेशामध्ये तिथली सिस्टीम चालू असताना आपल्या महाराष्ट्राच्या मातृभूमीला विसरू नका आणि ते तुम्हाला विसरता येणार नाही असं शिक्षण देण्याची हमी मी तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.